खताचा काळा बाजार करणारे कृषी अधिकारी मुर्दाबाद बंद झालाच पाहिजे भाव दरवर्षी वाढवणं बंद झालाच पाहिजे आज 1 जुलै रोजी डहाणूच्या तालुका कृषी कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने धडक मोर्चा काढला होता। डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज दिनांक 1 जुलै रोजी डहाणू तालुका कृषी कार्यालय जकात नाका या ठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यालयाला घेराव घातला होता। यावेळी पक्षातील शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयामध्ये शिरून विरोध दर्शविला। या कृषी अधिकाऱ्याचं करायचं काय? खताचा काळा बाजार करणारे कृषी अधिकारी मुर्दाबाद बंद झालाच पाहिजे आणि जोपर्यंत कृषी अधिकारी आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी ऑफिसमधून हलणार नाही, तसेच एकही अधिकाऱ्यांना खुर्चीवरून हलू देणार नाही अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती। कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाऊस जवळ आला की बी बियाण्याच्या खताचा वगैरे सगळ्या आपल्या सगळ्या म्हणजे कृषीच्या माध्यमातून ज्या योजना आहेत लोकांना लाभ मिळतो योजनेचा, परंतु बरेचसे लोक आज वंचित राहतात आणि या भ्रष्टाचारामध्ये खताचा आणि बियाण्याचा भरपूर भ्रष्टाचार चाललेला आहे। सर आमचं शेतकऱ्याचं जे बी होतं सर ते या निरनिराळ्या एजन्सीवाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी जी एजन्सीला परवानग्या दिल्या असतात त्या परवानगीमुळे आमचा शेतकरी फार भयानक परिस्थितीमध्ये हालात करण्याची पाळी आलेली आहे सर। कारण दरवर्षी बियाणं हे महाग होत चाललेलं आहे सर आणि शेतकऱ्याला शेती करणे हे मुश्किल झालेलं आहे, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे सर। आणि त्याच्यासाठी आम्ही सांगितलं होतं की सगळे दुकानदाराचे जे मीटिंग घेऊन लगेच बियाणं जे सरकारी रेट पर्यंत ते दिले पाहिजे, तो जादा रेट आहे तो कमी करून आणि म्हणजे योग्य त्या पद्धतीने रेट हा आकारून दिले पाहिजे आणि शेतकऱ्याला बियाणं योग्य दरात मिळालं पाहिजे सर। आणि दुसरा म्हणजे या निरनिराळ्या योजनेतून बियाणं भेटत ते शेतकऱ्याला मिळालं पाहिजे, परंतु अजिबात ते भेटत नाही। निरनिराळ्या मोठमोठे शेतकऱ्याकडे हे बियाणं जाते अशी परिस्थिती निर्माण झाली। डहाणू तालुक्यातील अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे। विशेषतः अनेक कृषी केंद्र शेतकऱ्यांना चुकीची अरेरावीची वागणूक देतात। या ठिकाणी बियाणे घेतल्याशिवाय खत न देणे, शेतकऱ्यांशी उद्धटपणे बोलणे अशा गोष्टी समोर आल्या होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आज हा धडक मोर्चा काढण्यात आला होता। तर आजच्या या मोर्चा दरम्यान झालेल्या चर्चेत पक्षाने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठविला। कारण जेव्हा तुम्ही दुकानदारांची मीटिंग घेणार, आमचं कोणीच प्रतिनिधी नसणार, तर तुम्हाला दुकानदार तसंच सांगतील ना की आम्ही तर काहीच तशी अट ठेवलेली नाही। पण जेव्हा आम्ही समोर राहू तेव्हा ते खुलासा होणार ना, त्याच्यावरती नंतर काय तुम्ही कारवाई करणार। पण आम्हाला न बोलवताना तुम्ही जर त्यांची मीटिंग घेतली किंवा काय चर्चा झाली ते आम्हाला काय समजणार। अखेर प्रशासनाने देखील दोषी कृषी केंद्रांवर कारवाईचे व शेतकऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले। या संदर्भातील तक्रारींची चौकशी करून पुढील निर्णय जाहीर करणार असे प्रशासन अधिकाऱ्यांनी यावेळी आश्वासन दिले। 6 तारखेला आपण बैठक पण घेतली, त्यावेळेस पाटील साहेबांनी कल्पना दिली होती। कोणाला बोलावलं, आमचे प्रतिनिधी कोणाला बोलावलं होतं? आमच्या ऑफिसमध्ये सर ऑफिसमध्ये आपण तो ते दिलेला, ते मॅडमने पण सांगितलं आणि वैयक्तिक आणि ह्यांना वैयक्तिक तोंडी पण साहेबांना सांगितलं, गोरखनाथ साहेबांना। त्या दिवशी आपण तहसील म्हणून त्या दिवशी सांगितलं का साहेब आपण 6 आम्हाला कळवलं नाही ना, तुम्हाला सांगितलं का 6 तारखेला घेऊ असं सांगितलं, लगेच सांगितलं। 6 तारखेला 7 जून मीटिंग झाली का? झाली मीटिंग।
ठीक आहे. आम्ही सांगितलं आमचे प्रतिनिधी पाहिजे. तुम्हाला सांगितलं आमचे 10 विभाग आहेत. तसं अच्छा. जिल्हा परिषदेच्या गटानुसार 10 विभाग आहेत. तर या शिष्टमंडळात पालघर जिल्हा किसान सभेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत घोरखना, कॉम्रेड रडका कलंगडा, कॉम्रेड लहाणी दोडा, कॉम्रेड निलिमा माली, कॉम्रेड राजेश दळवी, कॉम्रेड कमलेश राबळ, रामदास सुतार, कॉम्रेड सुरेश जाधव, दत्ता भोंडवा तसेच पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. डहाणूवरून कल्पेश दळवीची ग्राउंड रिपोर्ट, विकास समाचार.